भ्रष्टाचाराच्या भूताचे गाठुड प्रतिकात्मक पुतळ्याच्या स्वरूपात विसर्जन करण्यात आले। शासनाने लादलेल्या शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांनी विसर्जन करून शासनाला इशारा दिला। शासनानेही शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, असे न झाल्यास शक्तीपीठ महामार्ग रद्दच करायला आम्ही भाग पाडू। यावेळी घोषणाबाजी करत शक्तीपीठ महामार्गाच्या प्रतिकात्मक पुतळ्याची मिरवणूक काढून गव्हाणच्या अग्रणी नदीत विसर्जन करण्यात आले। शासनाला शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू दिसत नाहीत। गेली 1.5 वर्षापासून शेतकऱ्यांनी फोडलेला टाहो ऐकू येत नाही। शेतकऱ्यांच्या बाबतीत शासन दगड झाले आहे, म्हणून आज शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी दगड झालेल्या शासनाची पूजा आरती करण्यात आली। गेली 1.5 वर्षापासून 12 जिल्ह्यातील बाधित शेतकरी भाई दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष करीत आहे। राज्य संपर्क प्रमुख शरद पवार, गव्हाण व शेतकरी यांनी लक्ष्मी मंदिर अग्रणी नदी गव्हाणमध्ये शासनाच्या धोरणाचा निषेध करीत अनंत चतुर्थी दिवशी आज शक्तीपीठ महामार्गाचे विसर्जन करून शासनाला इशारा देण्यात आला। यावेळी महादेव बापू साळुंखे, ज्योतिराम जाधव, सरपंच हनुमंत पाटील, दत्ता पवार, मच्छिंद्र पवार यांनी आंदोलनास पाठिंबा दिला। यावेळी नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष, राज्य संपर्क प्रमुख शरद पवार, गव्हाण राज्य प्रवक्ता दत्तात्रय पाटील, जिल्हाध्यक्ष घनश्याम नलावडे, कार्याध्यक्ष भूषण गुरव, विष्णू सावंत, हनुमंत सावंत, पैलवान गजानन सावंत, गजानन पाटील, माणिक यादव, सागर यादव, वामन कदम, शिवाजी शिंदे, सुनील कांबळे, गजानन पाटील, राहुल जमदाडे, रमेश कांबळे, सुभाष जमदाडे, श्रेयस लांडगे, धनाजी पाटील, रफिक मुलानी, जगन्नाथ पाटील, नवीन पाटील, महादेव नलावडे व पदाधिकारी उपस्थित होते। नागपूर गोवा शेतकरी बाधित संघर्ष समिती यांच्या वतीनं आज गणेश विसर्जनाचं औचित्य साधून आज शक्तीपीठ महामार्गाचं विसर्जन करायचं या सर्व 12 जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी ठरवलं। त्याप्रमाणे आज इथं सर्व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत इथं गव्हाणमध्ये लक्ष्मी मंदिर शेजारी गव्हाणच्या अग्रणीत या शक्तीपीठचं विसर्जन करण्यात आलेलं आहे। हा इशारा म्हणजे शासनाला असा आहे की आज हे शेतकऱ्यांनी विसर्जन केलेलं आहे आणि तुमच्या डोक्यातूनही या शक्तीपीठचं विसर्जन करावं ही माननीय फडणवीस साहेबांना आमच्या या बाधित शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती आहे। आणि हा शेतकरी बाधितांचा लढा गेले 1.5 वर्ष झालं आज आमचा शेतकरी अविरतपणे लढत आहे आणि लढत राहील। आणि हा शेवटच्या टोकापर्यंत शक्तीपीठच्या महामार्गाची अधिसूचना रद्दची निघत नाही तोपर्यंत हा लढा चालू राहील आणि शासनाने हा रद्द करावा ही विनंती।